महिला PSI रागिनी पांडे एका केसचा तपास करण्यासाठी आपल्या हवालदार ड्रायव्हरसोबत गाडीत बसून जात होत्या. दुपारचे 2 वाजले होते. PSI रागिनी पांडे यांना भूक लागली होती. त्यामुळे त्या आपल्या ड्रायव्हर हवालदाराला म्हणाल्या, "इथे कुठे जवळ चांगलं हॉटेल आहे का बघ. जेवणाची वेळ झाली आहे. आधी जेवण करूया, कारण केसचा तपास करण्यात किती वेळ लागेल सांगता येत नाही. कदाचित संध्याकाळही होऊ शकते आणि मला सुद्धा खूप भूक लागली आहे. आज जेवण आपण हॉटेलमध्येच करूया." ड्रायव्हर हवालदार रस्त्याच्या कडेच्या एका चांगल्या हॉटेलकडे गाडी वळवतो. परंतु जेव्हा त्या PSI रागिनी पांडे हॉटेलमध्ये पाय ठेवतात, तेव्हा त्यांना तिथे एक व्यक्ती जेवणाची खरकटी भांडी साफ करताना दिसतो. आता जसा त्या व्यक्तीचा चेहरा PSI रागिनी पांडे पाहतात, तेव्हा त्यांची शुद्धच उडते. त्यांच्या पायाखालून जमीन सरकते आणि डोळे भरून येतात. त्या जोरजोरात तिथेच सगळ्यांसमोर रडायला लागतात. ही कथा एक सत्य घटनेवर आधारित आहे. ही कथा एका साधारण जीवन जगत असणाऱ्या कुटुंबाची आहे. नवीन लग्न झालेले राघव आणि रागिनी गावाकडून शहरात राहायला येतात. कारण राघव शहरात एका खाजगी कंपनीमध्ये कामाला असतो. रागिनी ही अभ्यासात खूप हुशार असते, परंतु घरच्या परिस्थितीमुळे तिचे लग्न लवकर झालेले होते आणि रागिनीचे पहिल्यापासूनच हेच स्वप्न होतं की खूप शिकायचं आणि सरकारी अधिकारी व्हायचं किंवा सरकारी पोस्टवर किंवा सरकारी नोकरीला तरी लागायचं, म्हणजे तिच्या घरची आर्थिक परिस्थिती बदलेन. लग्नानंतर सुद्धा तिचे हेच स्वप्न होतं. ती सतत हाच विचार करत असायची, कारण तिच्या सासरकडील आर्थिक परिस्थितीसुद्धा एवढी चांगली नव्हती. परंतु राघव एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होता आणि 15,000 त्याला पगार मिळत होता. एक दिवस रागिनी राघवला म्हणाली, "हे बघा राघव, माझे खूप मोठे स्वप्न आहे की मी माझे शिक्षण पुढे चालू ठेवावे, ज्यामुळे मला नक्कीच कोणती ना कोणती सरकारी नोकरी मिळेल किंवा एखादे सरकारी पद तरी मिळेल." रागिनी तिच्या नवऱ्यावर राघववर खूप प्रेम करत होती. तो सुद्धा तिच्या गोष्टीला टाळू शकत नव्हता आणि राघव तिला म्हणतो, "ठीक आहे, याच्यात काहीच वाईट नाही. तुला जर पुढे शिक्षण चालू ठेवायचे असेल तर तू शिकू शकतेस. मला महिन्याचे 15,000 रुपये मिळतात. पगारातून जो काही आपला खर्च होतो तो बाजूला काढून जे काही शिल्लक राहील त्यातून तुझ्या शिक्षणाचा खर्च करता येईल. तू तुझे शिक्षण चालू ठेव." अशा प्रकारे राघवने त्याच्या बायकोला पुढे शिकवले आणि काही वर्षानंतर जेव्हा पोलीस विभागात भरतीच्या जागा निघतात, तेव्हा रागिनीनेही बरीच तयारी केलेली होती. रागिनीसुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरते आणि मग परीक्षा दिल्यानंतर देवाच्या कृपेमुळे तिची निवड होते. शेवटी तिची मेहनत आणि तिची जिद्द यामुळे तिला त्याचे फळ मिळते. तिची पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजेच PSI या पदावर नियुक्ती केली जाते. आता राघव आणि रागिनी दोघेही खूप खुश असतात. रागिनी एक महिला इन्स्पेक्टर झाली होती, त्यामुळे तिच्या आनंदाला पारावरच उरला नव्हता. राघव आणि रागिनी दोघेही आपापल्या मित्रांना आणि नातेवाईकांना ही आनंदाची बातमी सांगतात. आता जेव्हा कोणी नातेवाईक घरी यायचे, तेव्हा रागिनीचे खूप कौतुक करायचे, तिचे अभिनंदन करायचे, म्हणायचे की "अभिनंदन, तुम्ही आता एक इन्स्पेक्टर झाला आहात, PSI रागिनी पांडे." सर्व आजूबाजूचे लोक, सर्व स्नेही लोक आल्यावर तिचे अभिनंदन करतात आणि म्हणतात, "अभिनंदन, तुला सरकारी नोकरी मिळाली आहे." जेव्हा राघवचे मित्रमंडळी, नातेवाईक आणि अगदी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारीही त्यांना त्यांच्या घरीच अभिनंदन करण्यासाठी येत होते, तेव्हा ते राघवलाच विचारायचे की "मॅडम कुठे आहेत?" तेव्हा राघव त्यांना सांगायचा की "मॅडम त्यांच्या खोलीत आहे किंवा बाहेर हॉलमध्ये बसले आहेत." तेव्हा ते सगळे लोक थेट रागिनीकडे जायचे आणि तिचे अभिनंदन करून तिला सॅल्यूट करायचे. परंतु राघव या सर्व गोष्टींमुळे कुठेतरी नाराज होत होता. त्याला ही गोष्ट मनात सलत असायची. तो विचार करायचा की जो कोणी व्यक्ती येतो तो थेट माझ्या पत्नीकडेच जातो आणि तिलाच भेटतो, तिचेच अभिनंदन करतो, तिचेच कौतुक करतो. माझ्याबद्दल तर कोणीही बोलत नाही, मला कोणीच मान देत नाही. आता या घरात मला आदर किंवा किंमत राहिलीच नाही. याचा अर्थ हा की माझ्या पत्नीसमोर माझे अस्तित्व काहीच नाही. अरे, मी दिवसरात्र मेहनत केली, एक पैसा वाचवून सगळा पैसा तिच्या शिक्षणावर खर्च केला, तिला चांगले शिक्षण दिले, तेव्हा कुठे तिने हे पद मिळवले आहे. पण माझ्याबद्दल तर कोणीही बोलायला तयारच नाही. माझी कोणालाच किंमत समजत नाही." अशाच गोष्टी राघवच्या मनात, डोक्यात सलत असायच्या. शेवटी त्याने ठरवले की त्याला अशा बायकोसोबत राहायला आवडणार नाही, जिच्यासमोर त्याला आदर किंवा किंमतच नाही.
राघवने खूप कठोर आणि ठाम निर्णय घेतला की आपल्याला आपल्या पत्नीपासून घटस्फोट हवा आहे. घटस्फोट घेण्यासाठी तो आपल्या पत्नीवर अनेक खरे खोटे आरोप करतो, परंतु रागिणीला त्याची अशी विचित्र वागणूक काही समजतच नव्हती. त्यामुळे ती राघवला म्हणाली की हे तुम्ही काय बोलत आहात? तुम्हाला अचानक काय झाले आहे? तुम्ही आणि मी किती प्रेमाने राहत होतो आणि आज जे मला यश मिळाले आहे फक्त तुमच्यामुळेच मिळाले आहे. आज मी तुमच्यामुळेच पोलीस सब इन्स्पेक्टर झाले आहे. तुम्हीच रात्रंदिवस मेहनत करून मला शिकवले आणि आता जेव्हा मला यश मिळाले आहे तर तुम्हीच मला सोडून जाण्याच्या गोष्टी करत आहात. मला घटस्फोट देण्याच्या गोष्टी करत आहात. राघव, मी तुमच्याशिवाय अजिबात राहू शकणार नाही. रागिणी आपल्या पतीसमोर हात जोडून उभी होती आणि रडत होती की तुम्ही मला घटस्फोट देऊ नका. मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि आज मी जे काही आहे फक्त तुमच्यामुळेच आहे. आपण अशा सोशल मीडियावर अनेक घटना पाहिल्या आहेत. असे व्हिडिओ पाहिले आहेत की पत्नीला जेव्हा तिचा नवरा शिकवतो, तिला तिच्या पायावर उभं करतो आणि जेव्हा पत्नी सरकारी पदावर नियुक्त होते किंवा सरकारी शिक्षिका किंवा DM, SDM होते, तेव्हा ती आपल्या घावंडळ पतीला सोडण्याचा निर्णय घेते आणि त्याच्याकडून घटस्फोट घेण्याचा विचार तिच्या मनात रुजवते. कारण तिला वाटते की मी एक सरकारी अधिकारी आहे आणि माझा नवरा एक घावंडळ बेरोजगार मजूर आहे, छोटी मोठी नोकरी करतो. याच्यासोबत राहिले तर माझीच इज्जत कमी होईल. परंतु रागिणीच्या मनात असा कोणताही विचार नव्हता. ती सरकारी अधिकारी झाली तरीही तिच्या नवऱ्यासमोर हात जोडून ती प्रार्थना करते की मला सोडू नका, मला तुमच्या आयुष्यातून काढू नका, कारण तुमच्याशिवाय माझे जग अपूर्ण आहे राघव. परंतु राघवच्या डोक्यात तर सतत तेच विचार सुरू असतात, म्हणून तो रागिणीची कोणतीही गोष्ट ऐकत नाही आणि शेवटी राघव रागिणीला घटस्फोट देतो. रागिणीला तिचा नवरा सोडून गेल्यामुळे खूप मोठा धक्का बसतो. राघव ते शहर सोडून दुसऱ्या शहरात एका कंपनीत नोकरी करू लागतो. हळूहळू रागिणीसुद्धा स्वतःवर नियंत्रण ठेवते आणि विचार करते की काहीच हरकत नाही, माझे पती माझ्यासोबत नाही म्हणून काय झाले, ही नोकरी तर माझ्याजवळ आहे जी मला माझ्या पतीमुळेच मिळाली आहे आणि मी नेहमी या नोकरीला प्रामाणिकपणे करेन. मी सदैव माझे कर्तव्य पार पाडीन आणि या कामावर कधीही काहीही अडचण येऊ देणार नाही. आणि मग रागिणी प्रामाणिकपणे आपली नोकरी करू लागते. 2 वर्षानंतर रागिणीची बदली होते आणि योगायोगाने तिची बदली त्याच शहरात होते जिथे तिचा पती राघव नोकरी करण्यासाठी आला होता. रागिणी एक दिवस कोणत्या तरी केसच्या संदर्भात आपल्या हवालदार ड्रायव्हरसोबत गाडीमध्ये बसून केसची पडताळणी करण्यासाठी जात होती. दुपारची वेळ होती त्यामुळे तिला भूक लागली होती. ती तिच्या हवालदार ड्रायव्हरला म्हणते की पुढे कोणते जेवणाचे हॉटेल असेल तर गाडी थांबवा, मला खूप भूक लागली आहे. आधी जेवण करूया, मग केसच्या संदर्भात तपासणीसाठी पुढे जाऊ. कारण तपास करण्यात तिथे किती वेळ लागेल सांगता येत नाही, संध्याकाळसुद्धा होऊ शकते. मग ड्रायव्हर हवालदार थोडं पुढे जाऊन एका चांगल्या हॉटेलसमोर गाडी थांबवतो. रागिणी जेव्हा हॉटेलच्या आत जाते तेव्हा तिला तिचा नवरा राघव दिसतो, ज्याच्यासोबत 2 वर्षापूर्वी तिचा घटस्फोट झाला होता. तो त्याच हॉटेलमध्ये खरकटी भांडी घासत होता, भांडी धुत होता. आपल्या पतीला अशा अवस्थेत पाहून रागिणीला धक्काच बसतो. तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. इकडे राघवने जेव्हा आपल्या पत्नीला समोर उभी असलेले पाहिले तेव्हा त्याने शरमेने मान आपल्या दोन्ही पायांमध्ये दाबून घेतली आणि तिथेच एका जागी बसून राहिला. पण त्याची तिच्यासमोर जाऊन उभे राहण्याची हिंमत झाली नाही. राघवला खाली मान घातलेलं पाहून रागिणीच त्याच्याजवळ येऊन बसते आणि आपल्या पतीला म्हणते, अहो, ही काय स्वतःची अवस्था करून घेतली आहे. जेव्हा तुम्ही माझ्याकडून घटस्फोट घेतला तेव्हा तुम्ही एका खाजगी कंपनीत चांगली नोकरी करत होता आणि महिन्याला 15,000 रुपये कमवत होता. आता तुम्ही ते अशी कामं का करत आहात? मला सांगा, आता तुम्ही एकटेच आहात की तुम्ही दुसऱ्या मुलीशी लग्न केले आहे? तेव्हा राघव फक्त एवढेच म्हणतो की मी दुसरे लग्न केले नाही. मग रागिणी म्हणते, मग तुमच्या पुढे अशी कोणती एवढी मोठी अडचण आली किंवा कोणती समस्या निर्माण झाली की या हॉटेलमध्ये भांडी साफ करण्याचे काम तुम्हाला करायला भाग पडले? सांगा मला, तुमची काय अडचण आहे राघव? आपल्या पत्नीचे बोलणे ऐकून राघवचे डोळे भरून आले आणि तोही रडायला लागला आणि सांगू लागला, मी ज्या कंपनीमध्ये नोकरी करत होतो ते शहरच मी सोडले होते, कारण त्या शहरात मला तुझीच सतत आठवण येत होती. तुझ्यासोबत मी त्या शहरात खूप चांगले क्षण घालवले होते, त्यामुळेच मला तिथे राहणे कठीण जात होते. मी इथे दुसऱ्या शहरात राहायला आलो.
इथेही मला नोकरी मिळाली होती, पण काही दिवसातच माझा छोटासा अपघात झाला. माझ्या पायाला दुखापत झाली, त्यामुळे मी काही दिवसांसाठी कंपनीत रजा घेतली. रजा संपल्यावर मी जेव्हा कंपनीत पुन्हा नोकरीसाठी गेलो, तेव्हा त्या मालकाने मला कामावर ठेवले नाही. तेव्हा मी खूप टेन्शनमध्ये आलो, खूप अस्वस्थ झालो होतो आणि मी माझ्या भाड्याच्या रूमवर परत आलो. मी काही दिवस भाड्याच्या रूमवर असाच मोकळा बसून राहिलो. त्यामुळे माझ्याकडे जे काही पैसे कमावलेले होते ते सर्व पैसे माझ्या खाण्यापिण्यावर खर्च झाले, कारण मी उपाशी तर राहू शकत नव्हतो. सगळेच पैसे संपल्यानंतर मात्र मी इकडे तिकडे रस्त्यावर भटकत राहिलो, पण मला कुठेच नोकरी मिळाली नाही. मी एका पैशांसाठी तळमळत होतो. पोटभर जेवणासाठीही जवळ पैसे नव्हते, पण जिवंत राहण्यासाठी आणि पोटभर जेवण मिळवण्यासाठी मी मिळेल ते काम करायचं ठरवलं. आणि एक दिवस मी या हॉटेलमध्ये काम शोधण्यासाठी आलो. मी इथल्या मॅनेजरसोबत भेटलो, तेव्हा ते मॅनेजर म्हणाले, इथे सर्व कामांसाठी मुले कामाला आहेत. आता तरी माझ्याकडे असे कोणतेही काम नाही जे तुम्ही करू शकता. हो, पण एक काम आहे, जर करायचे असेल तर. इथे खरकटी भांडी घासणारं कोणीच नाही. जर तुम्ही हे काम करू शकत असाल तर मी तुम्हाला आत्ता इथे नोकरी देऊ शकतो. मॅनेजरचे बोलणे ऐकल्यावर मी विचार केला की माझ्याजवळ तर आत्ता कोणतेच काम नाही, मग भांडी घासायला काय हरकत आहे. आणि तेव्हापासूनच मी भांडी साफ करून माझे आयुष्य घालवत आहे. बोलता बोलता राघव डसाडसा रडू लागला. रागिणीने राघवला शांत केले आणि म्हणाली, मी तुम्हाला किती समजावले होते की तुम्ही मला घटस्फोट देऊ नका, पण तुम्ही माझे काहीही ऐकले नाही आणि लगेच घटस्फोट दिला. पण मी सरकारी अधिकारी होण्याअगोदर तुमच्यावर तितकेच प्रेम करत होते जितके सरकारी अधिकारी झाल्यानंतर करत होते. तुमच्यापासून वेगळे झाल्यानंतर मी बरेच दिवस त्या धक्क्यातून बाहेर आले नाही की तुम्ही मला घटस्फोट दिला होता. पण तुम्ही तर एकदाही माझ्याकडे वळून पाहिले नाहीत की आजपर्यंत माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील केला नाही. बरं, जे झालं ते झालं. आता या गोष्टी आठवून काहीच उपयोग नाही. पण मला आजपर्यंत एक गोष्ट समजली नाही, तुम्ही माझ्याकडून घटस्फोट का घेतला होता? माझी काय चूक झाली होती की तुम्ही मला इतकी मोठी शिक्षा दिली? तेव्हा राघव बोलू लागला, तू पोलीस सब इन्स्पेक्टर झालीस तेव्हा जो कोणी तुला घरी भेटायला यायचा, तुझे अभिनंदन करायला यायचा, तेव्हा ते लोक फक्त तुझेच कौतुक करायचे, फक्त तुलाच मान सन्मान द्यायचे. तुझेच अभिनंदन, तुझेच कौतुक करताना पाहून मला काहीच कळत नव्हते आणि हे सर्व पाहून मला स्वतःची लाज वाटू लागली. त्यामुळेच मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. राघवच्या तोंडून हे सर्व ऐकून रागिणीला खूप वाईट वाटले. ती म्हणाली, तुम्ही खूप मोठी चुकी केली. हा तुमचा खूप मोठा गैरसमज होता. जर तुम्हाला वाटत होते की याने तुमचा आदर कमी होत आहे किंवा तुमची किंमत कमी होत आहे, तर तुम्ही मला एकदा तरी सांगायला हवं होतं. मी तुमच्यासाठी ही नोकरी सोडली असती. मला तुमच्यापेक्षा हे पद महत्त्वाचं नव्हतं. मला जर माहिती असते तर मी तुम्हाला माझ्यापासून दूर जाऊ दिलेच नसते आणि राजीनामा दिला असता. मी आजही तुमच्यावर तितकंच प्रेम करते जेवढे मी तुमच्यावर आधी प्रेम करत होते. आता तुम्ही ही भांडी धुण्याचे काम आधी बंद करा आणि तुमची परवानगी असेल तर मला तुमच्याशी पुन्हा लग्न करायचे आहे राघव. मला आपलेसे करून घ्या. बोलता बोलता रागिणी राघवला मिठी मारते आणि रडू लागते. मग राघव त्याच्या पत्नीला म्हणतो, नाही रागिणी, आता तू माझ्यासोबत कशी राहू शकतेस? आता मी तुझ्या लायकीचाच राहिलो नाही. तेव्हा रागिणी त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते, असं बोलू नका राघव. तुम्ही माझ्या लायक कालही होते आणि आजही आहात. तुमच्या एका गैरसमजामुळे किंवा चुकीच्या विचारसरणीमुळे आपण दोघे वेगळे झालो आहोत. असं म्हणतात की एका गैरसमजामुळे कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील हसता खेळता संसार उद्ध्वस्त होतो. एक गैरसमज चांगल्या चांगल्या माणसांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो. आणि असेच काहीसे आपल्या दोघांच्या आयुष्यात घडले आहे. तुमच्या मनात जो तुम्ही गैरसमज निर्माण करून ठेवला होता की माझा आदर केला जात नाही, माझी काहीच इज्जत राहिली नाही, याच कारणामुळे तुम्ही मला घटस्फोट दिला होता. पण राघव, असे काहीच नाही. मी डायरेक्ट सब इन्स्पेक्टर झाले होते, त्यामुळे सगळ्यांच्या नजरा माझ्यावर खिळल्या होत्या आणि सगळे माझे अभिनंदन करत होते. बायको मोठ्या पदावर पोहोचली तर नवऱ्याला आपोआप अभिमान वाटू लागतो की बघा, माझी बायको एवढ्या मोठ्या पदावर पोहोचली आहे. मला जगापेक्षा तुमच्याकडून कौतुकाची अपेक्षा होती राघव, पण तुम्ही तर माझं काहीच कौतुक न करता मनात गैरसमज पाळत राहिला. पण राघव, हे गैरसमज कुठून आले तुमच्यात? सगळं जाऊ द्या. आता सगळं मागचं विसरून जा राघव. मला पुन्हा तुमच्यासोबत राहायचं आहे. आपला सुखी संसार मला पुन्हा पाहायचा आहे.
मला तुमच्यासोबत पुन्हा सुखी जीवन जगायचं आहे राघव. पण राघवला अजूनही त्याच्या कृत्याची खूप लाज वाटत होती. तरीही रागिनी त्याच्याशी खूप प्रेमाने वागते आणि त्याला गाडीत बसवून तिच्या घरी घेऊन जाते. घरी गेल्यानंतर राघव तिची माफी मागतो, खूप खूप रडतो. त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. शेवटी दोघेही पुन्हा लग्न करतात आणि पुन्हा एकदा नव्याने संसार थाटतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, रागिणीबद्दल तुम्हाला काय वाटते? राघवला प्रेमाने समजावून त्याच्याशी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय बरोबर होता की चूक? आणि रागिणीबद्दल जो विचार राघव करत होता त्याबद्दल तुम्हाला काय वाटते मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर फ्रेंड्स, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हालाच मिळतील. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.